कैमरा ब्रॉड करो जरा, ब्रॉड लेंस से निकालो। वाइड एंगल, वाइड एंगल। तुमच्याकडेच बघायचं। सुरू करूया। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळेजी, आमच्या मुख्य प्रतोद भावनाताई गवळी, खासदार कृपाल तुमानेजी, खासदार सदाशिव लोखंडेजी, खासदार गोडसेजी, आपले इकडे खासदार आहेत प्रतापराव जाधव साहेब, संजय मंडलिकजी, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावित, डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सर्व पत्रकार मित्रांनो, पत्रकारांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो। आणि सर्व 12 खासदार जे आहेत आपले, त्यांनी आज लोकसभा स्पीकरकडे पत्र दिलं। शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचं पत्र दिलेलं आहे। हा एक विषय आज होता दिल्लीमध्ये येण्याचं कारण। दुसरा एक महत्त्वाचा विषय जो ओबीसी रिझर्वेशन जे आहे त्याची उद्या केस आहे आणि त्या संदर्भात देखील सर्व वकील तज्ज्ञ यांच्यासोबत बैठक, प्रिपरेशन आणि सगळ्याच गोष्टींवर चर्चा। हे 2 विषय महत्त्वाचे असल्यामुळे मी या ठिकाणी आज दिल्लीत आलो होतो। मी सगळ्यात आधी सर्व 12 खासदारांचं, शिवसेनेच्या 12 खासदारांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे, जी आम्ही महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका, किंबहुना आमचे गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा युतीचं जे सरकार स्थापन केलं, याच्या बाबतीमध्ये आपल्याला मला पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही। यापूर्वी देखील आपली भेट झाली होती। पण जी भूमिका आम्ही सगळ्यांनी 50 आमदारांनी घेतली, त्या भूमिकेचं समर्थन राज्यभरातून सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी तर केलेलंच आहे, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्याचं समर्थन मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे। कारण आम्ही शिवसेना भाजप युती जी आमची प्रीपोल अलायन्स होता, त्या निवडणुकीमध्ये आम्ही जी सार्वत्रिक निवडणूक लढलो ते एकत्र लढलो होतो।
आणि गेल्या महिनाभरामध्ये आम्ही तो निर्णय घेतला. जे 2.5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते आम्ही शिवसेना भाजपा युतीचं सरकार, जे सर्वसामान्य लोकांचं सरकार, या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जनतेच्या मनामधलं असलेलं सरकार आम्ही स्थापन केलं आणि त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील या ठिकाणी मिळतोय. आम्ही अनेक निर्णय देखील सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने घेण्याची सुरुवात केली. आपल्याला त्या बाबतीत देखील माहिती आहे. शेतकऱ्यांच्या 50,000 रुपयाचा कर्ज परतफेडीचा विषय असेल, पेट्रोल डिझेलवरचे 5 रुपये 3 रुपये कमी करण्याचा निर्णय असेल, मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी जमीन सिंचनाखाली ओलिताखाली आणण्याचा निर्णय असेल. असे अनेक निर्णय आहेत. जे प्रलंबित जे आमचे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याचा निर्णय असेल. जे लोकहिताचे निर्णय आमचं सरकार घेत आहे आणि केंद्र सरकारचं देखील त्याला, म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदय असतील, गृहमंत्री असतील, प्रधानमंत्री महोदयांनी देखील पूर्ण पाठिंबा महाराष्ट्रातल्या सरकारला दिला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे राज्याच्या विकासासाठी, राज्याच्या उत्कर्षासाठी, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही काही कमी पडू दिलं जाणार नाही अशा प्रकारे आश्वस्त केलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एकत्र येऊन काम करतं तेव्हा त्या राज्याचा उत्कर्ष आणि विकास मोठ्या वेगाने होत असतो. आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. गृहमंत्री महोदयांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि या भूमिकेचं स्वागत जे खासदार 15-15, 20-20 लाख मतदारांतून, त्यापेक्षा जास्ती पण असतं ना तुमच्या, 22 लाख एवढ्या मोठ्या मतदारांचं नेतृत्व जे करतात, त्यांना रिप्रेझेंट करतात, अशा खासदारांनी देखील बाळासाहेबांच्या विचाराच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे. आणि आज त्यांनी लोकसभा स्पीकरला तसं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जेवढं काही चांगलं काम करता येईल लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी, ते आमचं सरकार, म्हणजे लोकांचं सरकार, त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारची भूमिका आमची आहे. महाराष्ट्र में कुछ दिन पहले शिवसेना भाजपा का सरकार स्थापित हुआ. हमारे हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के विचार, हमारे आनंद दिघे साहब के विचार लेकर हम लोगों ने ये सरकार स्थापित किया है भारतीय जनता पार्टी के साथ, शिवसेना भाजपा का. उसे भारी समर्थन जनप्रतिनिधि, लोकप्रतिनिधि और महाराष्ट्र की जनता ने दिया हुआ है. आपको पता है सब. रोजाना हजारों लोग यहाँ पर आते हैं मुंबई में और बड़े पैमाने पर हमारी भूमिका जो है उसका समर्थन कर रहे हैं. क्योंकि हम लोगों ने जो भूमिका ली हुई है, जो नेचुरल अलायंस हम लोगों ने की है, जो 2.5 साल पहले नहीं हुआ था, वो हम लोगों ने किया है. ये पूरी जनता ने उसको स्वीकार किया है. हमारी सरकार जो है उसे आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी, गृहमंत्री महोदय जी और केंद्र सरकार का पूरी तरह समर्थन प्राप्त है. आदरणीय प्रधानमंत्री जी ने भी कहा है कि राज्य के विकास के लिए आप जो भी कदम उठाओगे, जो भी प्रकल्प आप आगे ले जाना चाहते हो, उसे पूरी तरह हम लोग समर्थन देंगे, पूरी ताकत देंगे. इसलिए मैं उनका आभारी हूँ. ये दिन पे दिन जो समर्थन राज्य से, राज्य की जनता से हमारी सरकार को मिल रहा है, ये इसीलिए
क्योंकि हम लोगों ने जो भूमिका ली हुई है ये जनता के दिल की भूमिका है, उनके मन की भूमिका है। और हम लोग सर्व सामान्य जो आम आदमी है उसके जो दुख दर्द है, ये राज्य का सर्वांगीण विकास कैसे करना चाहिए, ऐसी हमारी कोशिश है। और हमने शुरुआत में ही ये जनता की जो मांग है, जनता की जो समस्या है, उसको हल करने की शुरुआत की हुई है। जैसे किसान जो आत्महत्या करते हैं उसकी संख्या कम हो, न के बराबर हो, ऐसी हमारी कोशिश है। इसलिए 50,000 रुपये जो रेगुलर कर्ज फेड कर रहे थे उनको हम लोगों ने निर्णय लिया हुआ है, उनको 50,000 रुपये इंसेंटिव देने का। पेट्रोल डीजल जो है हमारी सरकार ने, पहले सरकार ने कम नहीं किया था, केंद्र सरकार ने उनका टैक्स कम किया था, वो भी हम लोगों ने पेट्रोल में 5 रुपया, 3 रुपये डीजल में, वो भी एक जनता की जो मांग थी उसको हम लोगों ने हल किया है। और पूरी तरह अभी मैं सब बताऊंगा नहीं, लेकिन जो भी निर्णय है जनता के हित का हम लोग करेंगे। जो जनता चाहती है, जो लोग फेस करते हैं, ये सभी समस्या, ये सभी प्रश्न हम लोग निश्चित रूप से सरकार के तरफ से हल करने की कोशिश करेंगे। हमारा कोई भी निजी एजेंडा नहीं होगा। जो भी एजेंडा है ये सर्व सामान्य आम आदमी जो है उसके जीवन में बदलाव लाने की कोशिश हमारी रहेगी। और एक मिनट, और इसमें एक मिनट, और सबसे पहले आज मैं यहाँ दिल्ली में आया हूँ इसीलिए कि हमारी कल ओबीसी रिजर्वेशन की एक केस है, वो जो सभी वकील जो है, एडवोकेट जो है, सीनियर काउंसिल है, उनके साथ भी हमारी बैठक है। और ख़ास करके ये 12 जो सांसद बैठे हुए हैं, ये सांसद जो लोग हैं, ये हमारे यहाँ पर शेवाड़ी जी है, वो गट नेता बन गए हैं, उनका भी स्वागत मुझे करना था। भावना ताई तो हमारी चीफ व्हिप है, उनका भी स्वागत करना था, और सभी 12 लोगों का स्वागत करना था मुझे, इसलिए भी मैं यहाँ आया हूँ। अभी ये 12 सांसद जो है उन्होंने भी हमारी जी बाला साहेब ठाकरे जी के जो विचार वाली जो भूमिका है उसे स्वीकार किया है, उसको समर्थन दिया है, ताकि वो जानते हैं कि महाराष्ट्र में जो विधायक लोगों ने जो भूमिका ली हुई है वो लोगों के हित की है और राज्य के विकास की है। इसलिए मैं ये 12 सांसद जो है उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ। बाळासाहेबांचे विचार, भूमिका वगैरे त्याच्याशी काही देणं घेणं नाही। भावना कवडे तुमच्यासोबत आहेत, धैर्यशील माने आहेत, त्यांच्या असं कोण म्हणताय? कोण म्हणताय? संजय राऊत यांनी आज प्रेस कॉन्फरन्स कोण म्हणताय? प्रेस कॉन्फरन्स मध्ये आज नाही नाही, ऐका, त्याच्या बाबतीमध्ये आमचे गटनेते बोलतीलच, दबाव आहे काय आहे तो, परंतु मी सांगतो, आणि आणखी कोणी बोललं असतं या विषयावर तर त्याची दखल घेण्यासारखं होतं, पण जे सकाळी रोज मॅटिनी शो आता बंद झाला आहे पूर्वीचा। नाही, आता ते जे आता तुम्हाला मी सांगतो, मला त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण ते दखल घेण्यासारखं नाही। तुम्हालाही माहिती आहे, पण तुम्हाला काय रोज काय ना काय बातम्या पाहिजे असतात। अद्याप ऐका, त्यांचं मॅटर जे होतं ते कोर्टात आहे, कोर्टाने त्या बाबतीमध्ये त्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे, तुमचा गैरसमज आहे, त्यामुळे सरकारने आमच्या कुठली त्यांना क्लीन चिट दिलेली नाही। तुमची माहिती थोडीशी सुधारून घ्या। आणि आपल्याला मी सांगतो की या जे आपले खासदार आहेत, हे खासदार अरे 22 लाख लोकांमधून निवडून आलेले आहेत। एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक पण इकडे तिकडे जाताना खूप विचार करतो। आज याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। एक मिनिट, तुम्ही जो विषय काढलाय ना, एक मिनिट, जे खासदार जे आहेत ते दबावपोटी आले, त्याच्या बाबतीमध्ये आमचे गटनेते राहुलजी बोलतील।